नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट आलेला आहे। कशाबद्दल हा डबल गिफ्ट असणार आहे, नक्की अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट आणि व्हिडिओ पाहायला मिळतात। तसेच आपण जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक व्हिडिओला जरूर करा आणि अजून आपल्या माता भगिनींना देखील व्हिडिओ हा शेअर करा। खूप महत्त्वाची अपडेट आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींना सरकारचे आणखी एक मोठं गिफ्ट मिळालेलं आहे। नक्की गिफ्ट काय आहे संपूर्ण आपण आजच्या अपडेटमध्ये पाहत आहोत। तर पहा, अपडेट अशी आहे, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेलं आहे। महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज हे 0% व्याजदराने मिळणार आहे। पहा, किती महत्त्वाचे अपडेट आहे। ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे, आपला घरगुती व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे, अशा पद्धतीने सरकारने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 1,00,000 रुपयापर्यंत 0% कर्ज देण्याचे या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे, देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि या घोषणेने मुंबईतील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण त्यांना थेट आर्थिक पाठबळ मिळणार आहे यामागं। आणि या 1,00,000मध्ये तुम्ही 0% व्याजदरावरती तुम्ही स्वतःचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही उभा करू शकता, स्वतःवरती आत्मनिर्भर करू शकता आणि तो व्यवसाय तुम्ही स्वतः चालू शकता। तर पहा, आता योजनेची काय काय वैशिष्ट्ये असणार आहे आणि उद्देश काय आहे या योजनेचा ते पाहूयात। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना केवळ आर्थिक मदत देणे एवढाच नाही, तर त्यांना उद्योजिका म्हणून उभे करणे हा आहे। तर या योजनेचा स्वतः आत्मनिर्भर करण्यासाठी, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे। किमान 1,00,000पर्यंत कर्ज भेटणार आहे 0% व्याजदरावरती, जेणेकरून लाडकी बहीण जी आहे ती स्वतःच्या पायावरती आत्मनिर्भर होऊ शकेल। तर पहा, काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण। 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज पात्र महिलांना त्यांचा उद्योग व्यवसायासाठी 1,00,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, ते पण 0% व्याजदरावरती। मुंबईतील महिलांना मुंबई बँकेच्या मदतीने बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक जो भार आहे तो कमी होणार आहे। आणि इतर शहरांसाठी 9% व्याज, मुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यातील महिलांसाठी मात्र हे कर्ज 9% व्याजदराने उपलब्ध करून दिले जाईल। या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे बाजारात येतील आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर सर्वात महत्त्वाची म्हणजे कर्जासाठी अर्जाची जी पात्रता असणार आहे ती कशी आहे, व्याजाचा परतावा कशा प्रकारे। पहा, हे कर्ज देण्यासाठी सरकार विविध महामंडळाच्या योजनांचा आधार घेणार आहे। यात पर्यटन महामंडळाची आई योजना, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि OBC महामंडळ यांसारख्या 4 मंडळाचा समावेश आहे। या मंडळाच्या माध्यमातून 12% पर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो। लाभार्थी महिला, मुंबईकडून बँकेकडून कर्ज घेणाऱ्या महिला जर या महामंडळाच्या लाभार्थी असतील तर त्यांना या योजनेचा मोठा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता अर्जाची जी प्रक्रिया आहे ती सध्या तरी या अर्जासाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया अजून जाहीर झालेली नाही आहे। मुंबई बँकेकडून कर्ज पुरवठा केला जाणार असल्याने संबंधित बँकेची केवळ मंडळाशी जो संपर्क करावा लागणार आहे, किंवा हा निर्णय मुंबईतील सुमारे 12 ते 15 लाख महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मोठी संधी ठरू शकते, अशा पद्धतीने सांगितलं आहे। तुम्ही जर मुंबईतून असाल तर अतिशय चांगलीच बाब आहे। तुम्ही कुठून, कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात कॉमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर नक्कीच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।